मित्रांनो, तुमच्या शरीरातला एखादा अवयव निकामी झाला असेल आणि त्याचं प्रत्यारोपण तुम्हाला करायचं असेल आणि तुमच्या जवळील नात्यामधील सासू असतील तुमची मेहुणी असेल, मेहुणा असेल, सासरे असतील, तर यांच्याकडून तुम्हाला त्या अवयवाचं दान कायदेशीररित्या स्वीकारता येणार नाही. म्हणजे येत नव्हतं. तथापि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कुटुंब म्हणून जी व्याख्या कायद्यात नमूद होती त्या व्याख्येचा विस्तार केला असून आता तुम्हाला तुमच्या सासूकडून, मेहुणीकडून, सासऱ्यांकडून अवयवाचं दान स्वीकारता येणार आहे. कारण पूर्वी जवळील नातेवाईकामध्ये असा उल्लेख होता, पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, आई, भाऊ, बहीण, आजोबा आणि आजी, नातू किंवा नात असा उल्लेख होता. आता त्या कायद्यामध्ये मीन्स लिहिलं होतं, म्हणजे नियर रिलेटिव्ह म्हणजे काय असं लिहिलं होतं. त्याच्याऐवजी आता पंजाब आणि उच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे की एक्झॉस्टिव्ह अशी तरतूद त्या कायद्यात करायला हवी होती की केवळ कुटुंबातील सदस्य नाही तर कुटुंबामध्ये इतर जे सदस्य नातेसंबंधामुळे येतात त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट करायला हवं होतं, असं पंजाब आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी आपल्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे. त्यांचं नाव आहे जस्टिस जगमोहन बन्सल. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जर प्रत्यारोपण किंवा ऑर्गन डोनेशन, म्हणजे ज्याला आपण ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो, यकृत, किडनी, हृदय यांचं जे प्रत्यारोपण करायचं असतं, ऑर्गन डोनेशन जे लोक करतात, म्हणजे एखाद्याचा ब्रेन डेड झाला आहे किंवा एखादा मृत्यू पावला आहे तर ठराविक कालावधीमध्ये त्याचे किडनी असतील, त्याचं हृदय असेल, यकृत असेल, डोळे असेल, त्वचा असेल याचं दान केलं जातं आणि गरजवंतांची जी यादी असते त्या यादीनुसार त्या गरजवंताला ते अवयव हे त्याच्या शरीरामध्ये शस्त्रक्रिया करून स्थापित केले जातात, जोडले जातात. त्याच्यासाठी समिती आहे, ते समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मिळून हा निर्णय घेतात. तथापि कायद्यामध्ये रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक याची जी संज्ञा होती ती मर्यादित होती आणि त्या मर्यादेमध्ये त्या नातेवाईकांकडून तुम्हाला योग्य वेळी ट्रान्सप्लांटेशनसाठी तो अवयव मिळेल ह्याचीच काही खात्री नाही. त्यामुळे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ॲक्ट 1994 ह्याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने काही दुरुस्त्या सुचवल्यात आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे की मदर इन लॉ म्हणजे सासू किंवा सासूशी संबंधित इतर घटक म्हणजे मेहुणा, मेहुणी, सासरे ह्यांचासुद्धा समावेश करायला काय हरकत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि उच्च न्यायालयाने म्हणजे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असंही नमूद केलं की तुम्ही जर कुणाकडून अवयव दान घ्यायचं याची जर व्याख्या मर्यादित ठेवली तर एखादा अनाथ मुलगा, अनाथ मुलगी असेल त्याला आयुष्यभर कुठल्याही अवयवाचं दान स्वीकारता येणार नाही. कारण त्यांनी लग्न केलं, मुलींनी लग्न केलं तर ती सासरी असेल, तिला माहेर नाहीच, मग तिने कुठलं दान स्वीकारायचं. मुलांनी लग्न केलं तर त्याला सासर असेल, कारण बायको मिळेल आणि बायकोच्या अनुषंगाने तिचे आईवडील म्हणजे सासू सासरे मिळतील, पण तो दान स्वीकारू शकत नाही. कारण कायदा काय म्हणतो, आई, वडील, बहीण, भाऊ, आजोबा, आजी, नात किंवा नातू. पण अनाथ माणसाला आईवडीलच नसतील तर त्याला रक्ताच्या नात्याने त्या नातेवाईकांकडून आपल्या निकामी झालेल्या अवयवासाठी दान स्वीकारता कसं घेणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ट्रान्सप्लांटेशनसाठी अवयव कुणाकडून स्वीकारायचे याचा परीघ वाढवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये काय घडलं होतं, अनिल कुमार नावाचा जो याचिकाकर्ता होता तो आणि हरजित सिंग नावाचा याचिकाकर्ता होता तो, या दोघांना त्यांच्या काही अवयव निकामी होण्याच्या टप्प्यावर असताना चंदीगड
चंदीगड PGIMER या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपाय सुरू होते, म्हणजे उपचार सुरू होते आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी सल्ला देण्यात आला होता, कारण त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांनी किडनी दान करणाऱ्या लोकांचा शोध घेतला, पण त्यांना कुणी दान करणारं मिळालेलं नाही. आणि मग त्यांनी म्हणजे पहिले जे याचिकाकर्ता आहेत अनिल कुमार, त्यांनी आपल्या सासूकडून मीना देवी यांच्याकडून किडनी घेण्याचं ठरवलं. आणि सिंग म्हणून जे होते त्यांनी आपल्या पत्नीकडून दान घेण्याचं ठरवलं होतं किडनीचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडचण आली की ते कायद्याचं काही अडसर निर्माण झाला आणि कायद्याचा अडसर निर्माण झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयापुढे गेल्या आणि न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागला. आणि ह्यांनी ज्या लोकांकडून दान घ्यायचं स्वीकारलं होतं त्या लोकांकडून दान घेण्यात यावं आणि ह्यांच्या किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यात यावा, किडनी बदलण्यात याव्या. त्याच्यासाठी जी काही कायदेशीर तरतूद किंवा व्यवस्था करावी लागते त्या कायदेशीर औपचारिकता आणि वैद्यकीय औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात, असं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे. त्यामुळे आता ज्यांना काही अडचणीमुळे विविध त्यांचे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांना जर दान करता उपलब्ध झाला नाही, तर त्यांना आपल्या या नातेवाईकांकडून जो अवयव निकामी होणार आहे त्या अवयवासाठी ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी त्यांच्याकडून तो अवयव दान म्हणून स्वीकारता येणार आहे. आता या संदर्भात जे काही माध्यमांमधून नमूद करण्यात आलं आहे ते असं आहे: मॉम इन लॉ कॅन बी अ डोनर इन किडनी स्वॅप केस. आता स्वॅप म्हणजे काय? स्वीकारणं किंवा देवाणघेवाण. त्यामुळे सासूकडून तुम्ही किडनी घेण्यासाठी म्हणजे त्यांनी किडनी डोनेट करण्यासाठी त्या पात्र आहेत असं त्याच्यात नमूद करण्यात आलं आहे. कोर्ट एक्सपांड्स नियर रिलेटिव्ह इंटरप्रिटेशन. म्हणजे कायद्याचं जे इंटरप्रिटेशन होतं त्याच्यामध्ये कोर्टाने सासू म्हणजे मदर इन लॉचा समावेश अंतर्भूत केलेला आहे, हे या निमित्ताने मला तुम्हा सर्वांना सांगायचं होतं. त्यामुळे आपलं अवयव निकामी झाला, तो बदलायची वेळ आली तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किंबहुना आपली तब्येत, आपलं आरोग्यच असं सांभाळा की आपण ठणठणीत राहू आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे शरीरातले अवयव बदली करायची वेळ येणार नाही. आहे तेच अवयव ठणठणीत राहतील आणि आपण सुखासुखी त्या अवयवांच्या बळावर जेवढं देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे ते समाधानाने पार करू अशी देवाचरणी प्रार्थना करा. हा कायद्याशी संबंधित आपले जे मानवी अवयव आहे त्यांचं दान आणि त्यांचं ज्याला गरज आहे त्याच्या शरीरात प्रत्यारोपण म्हणजे कायदा, दान, शरीराचं अवयव दान करणे आणि वैद्यकीय शस्त्रक्रिया या 3 बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्हाला ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काही नमूद करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. आपला व्हिडिओ मित्र सुरेश कोडेतकरचा हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार, नातेवाईक या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करा आणि भेट दिली म्हणून सांगा. त्यांनाही या वाटेवर जोडून घ्या. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.